समिती पुरंदरची पंचायत समिती माहितीसाठी अत्यंत महत्त्वाची होती। तर कोल्हापुरात सुद्धा आतापर्यंतच्या निकालांमध्ये काँग्रेसच भारी पडलेली आहे। कोल्हापुरात काँग्रेसनं सरशी आहे। काँग्रेसनं आतापर्यंत 12 जागांवरती विजय संपादित केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसनं सध्या वेग धारण केलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे। कोल्हापुरात आतापर्यंत निकालात काँग्रेसनंच बाजी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली। काँग्रेसचा आतापर्यंत 12 जागांवरती विजय आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेसनं 12 जागांवरती आपलं स्थान अढळपणे निर्माण केलेलं आहे। तर सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले तालुक्यामध्ये महापौर पंचायत समितीमधून भाजपचे विष्णू फणसेकर विजय झाले। तळ कोकणामध्ये वेंगुर्ले गणामध्ये भाजपचे विष्णू फणसेकर सध्या विजय झालेले आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतषबाजीमधून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलेला आहे। सिंधुदुर्ग वेंगुर्ले गणामधून भाजपचे विष्णू फणसेकर हे विजयी झाले। तर सांगोला मधली ही बातमी आहे। सांगोला शहाजी बापूंची विजयी सलामी आपल्याला पाहायला मिळते। शहाजी बापूंच्या शिवसेनेनं सध्या खातं उघडलंय। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे सांगोलामधून। सांगोला जिल्हा परिषद ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती। तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये खरसुंडी गावामध्ये सुद्धा आपल्याला कल हाती येऊ लागलेले आहे। सांगोल्यामध्ये सुद्धा विजय बापू अलिबाग जिल्हा परिषदेचा हा निकाल आपण पाहतोय। शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहेत। अलिबाग आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर हे विजयी झालेले आहेत। हळूहळू राज्यभरातून निकाल येऊ लागलेले आहेत। अलिबाग जिल्हा परिषदेचा आपण निकाल पाहतोय। अमित नाईक हे विजयी झालेले आहेत भाजपचे। अलिबाग आवास मतदारसंघातून सुद्धा कल हाती येत आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेमधून भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झाल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेचा सुद्धा कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। सोलापूर पंचायत समितीमधून सुद्धा भाजपचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झाले। सोलापूर दहिगाव जिल्हा परिषदमध्ये भाजपच्या संस्कृतीराम सातपुते यांनी आपला विजयावरती स्थान निश्चित केलेलं आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झाल्या। सोलापूर पंचायत समितीमधून तर भाजपचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत। पाटण मधला हा कल आपण पाहतोय। पाटण तालुक्यामध्ये भाजपला धक्का बसलाय।